आज मामाच्या पुरीला घेऊन गेलो मुरगास भरायला. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. कांदे उपटे तू म्हणता, खरंच कांदा काढायला तसं काही विषय नाही. इथं पाखरू पण आलो होतो आडो. मामांची नांगल चालू थोड्या वेळ नांगल उभा केली, त्याचे अंडे का काय फुटले वाटतं बरं का. आपली बोरची मोटर आपल्याला काढायची होती म्हणून म्हणलं एका फोन करून घेऊ. आणि पहिला फोन गुलाब भाऊला केला, ते लगेच आले भाऊ. आणि त्यांनी एकट्यानेच मोटरवर काढून निर्णय घेतला. पण म्हणलं सकाळी जावं लागा, ते म्हणलं नाही राव. त्यानंतर मग पप्पांना पण फोन केला. पप्पांनी पण त्यांचे जोडीदार म्हणजे आमचे मामा आणले बरं का. आता म्हणलं मोटर निघालीच पाहिजे. ते जोर लगा की हायच्या आता काय मोटर निघा ना, बसली गुतून. मग काय नाव सगळं नाव देवाचं नाव घेतलं. म्हणलं गणपती बाप्पा मोरे आणि टाकली वर मोटर काढून. विषयच नाही त्यामध्ये. आपला मुरगाच बरं आज लोक येणार, त्यामुळे आपल्या देवीदास भाऊंचा ट्रॅक्टर नेत होता. आपल्याला कीर्ती भाऊ आपल्या टायले जोडू लागले बरं का. त्यानंतर मग 100च्या स्पीडने निघालो आपल्या रानाच्या दिशेने. मुरगासवाले काका मामा सगळेजण आलेले होते. त्यांचं काम चालू होतं मका तोडण्याचं पटापटा. म्हणलं आपण पण आपलं व्हिडिओ काढायचं काम चालू करून घेऊया. मित्रांनो 10 लोक असल्यामुळे आपली मका पण तोडायला पटापट उरकत होती बरं का. पण थोडीशी वाऱ्यामुळे पडली, थोडीशी तारामुळे झाली. पण काही विषय नाही, त्यामध्ये गणपती बाप्पा मोर्या करून टाकला. लगेच पटापटा सगळ्यांनी गोळा केला. पप्पांनी दादूळाने आपलं वाढायचं काम चालू केलं. मी आपला व्हिडिओ काढत बसलो. एक टायली खाली गेली, दुसरी पण भरली. दादू भाईला म्हणलं काढ व्हिडिओ. मी टायली होतो म्हणलं रिवर्स लावून खाली करून घेतो. रीलच्या नादात आपण मका उचलून परत खाली टाकून दिली. मित्रांनो शेवटची खेप पण पटापटा भरून घेतली बरं का. आता म्हणलं नाही ना पटापटा मुरगाचा बेगा भरून घ्यायला लावूया. आणि मग काय तसला पाळणा भिळणा सिस्टीम होती, त्यामुळे काही विषय नाही. सगळं तळवटावरती आपण खेपा खाली करून दादू भाऊ आपल्याकडे पाऊंडर खालीच होते. ती खराब होणार म्हणून पाऊंडर पण टाकते बरं का. आपण 4 बोत आपले पूर्ण भरले, 5 बोत आहे जरा पाऊन भरला. मित्रांनो गँगले कामाची होती बरं का. पटापटा मुरगास भरते. तिकडे आमचा बाय मामा माया जळत होता. म्हणलं तू मुरगास भरला, आयला म्हणलं जळू नको बरोबरी कर. त्यांनी पण जेव्हा सुट्टी करून घेतली बरं का. म्हणलं जेव्हा भाऊ आपलं बावकी म्हणले आमचा पण मुरगास भरायचा आहे. म्हणलं कॉन्टॅक्ट नंबर घेऊन टाका, तुमच्या लवकरच मुरगास भरून घेऊ. म्हणलं आता टायली आणली होती. म्हणलं फुकाटची फुकाट. मग दादू भाऊला म्हणलं सरपण पण आपलं घेऊ खाली करून. आपल्या आजीला थोडं सरपण आणलं होतं गावामध्ये. आलो मग थंड कल्पी बिल्पी घेऊ म्हणलं बावकीकडून. दादू भाऊ तुला खुश झाले आपल्यावरती. दादू भाऊला आणि मामाच्या पुरीला गेलो शेताला घेऊन. म्हणलं उलचं काम करू लागायचं, मुरगास बिरगास सांडला जरा लागा भरू. दिवसभर काय आपल्याला बरं करता आलं नाही. आपला सोदर होता पण त्यामुळे बरंचसं पाणी हिरवीन साठलं होतं. म्हणलं आता सिंगल पीस चालू करून घेऊया. मुरगास भरून आपल्या हाताला तर फोडा आला आयला. आपण कधी काम नाही केलं आपलं असंच असतं. आपल्या मामांची पण आपल्याला ना बकरी भेटली बरं का. 16 नंबरची पालखी होती ही. आणि ही नाताच्या वेळेला स्थायिक होती. त्यानंतर मग आपले मोटर पण चालू करून घेतली बरं का सिंगल फ्यूजची. आणि आपल्या कांद्याला शेवटचे पाणी चालू नाही तर बकऱ्यावाले गँग आपले म्हणजे भोसले साहेब आणि शिंदे साहेब भेटले आपल्याला. आडवेगाव मध्ये मी ऐकलं होतं की पेट्रोल डिझेल मिळत आणि एवढ्या लाईनी बघून तर आपले हात भर फाटले. आता म्हणलं डिझेल भेटते का नाही काय ना आपल्याला. तेवढ्यात आपल्याला आपा भेटले बरं. आपण वशील लावला, आपला डिझेल टर्मिनल भरून दिलं बरं का. आपल्याला देव माणूस निघाले. मी पण टाकी फुल करून टाकली बरं का. कधीच आपली जिंदगी गाडी घेतली 3 वर्षापासून कधी फुल नव्हती गेली. डिझेलला भेटलं. गुलाब भाऊला खुश झाले. म्हणलं उद्या आता तुमचा भाऊ निघाला धंद्यावरती बरं का. येता येता म्हणलं डॉक्टर साहेबांची पण गाडी घेऊन या. मग डॉक्टर साहेब 10 वाजे तरी म्हणलं घरी नाही गेले. डॉक्टर साहेब लेच काम करते राव. अभिषेक शिंदेकडे आपला मोबाईल दिला, थोडा घोटाळा झाला होता. मामाच्या पोरीला बोलायचा गोळ झाला आपल्या बरं. त्यानंतर मग गुलाब भाऊला घरी सोडून 100च्या स्पीडने निघालो शेताला. आपण डिझेल घेतले 2000चा. आता काय हपकत नाही आपण. आपण आलो भरण्यावरती. पप्पांना म्हणलं तुम्ही जा आता घरी. चला व्हिडिओ आवडला आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.